आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आहे गुरुपुष्यामृत हा सुवर्णयोग. बघा, पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत हा सुवर्णयोग साधून येतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, गुरुपुष्यामृत योगावरती मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते किंवा शुभ कार्य केलं जातं. आणि बघा, सगळ्यांना असंच वाटत असतं की मौल्यवान वस्तू जी आहे ती म्हणजे सोनं किंवा चांदी. पण हे लक्षात घ्या, सोनं आणि चांदीपेक्षाही काही वस्तू या खूप मौल्यवान असतात आणि या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात. तर अशीच एक वस्तू जी सोने चांदीपेक्षाही मौल्यवान आहे पण तिची किंमत अगदी कमी आहे, अशी वस्तू कोणती आहे आपण आज बघणार आहोत. आणि आज गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही ही वस्तू जरूर खरेदी करून आणा. ज्या घरामध्ये ही वस्तू असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. भले तुम्ही सोने चांदी घेऊ शकत नसाल किंवा तुमची खूप चांगली परिस्थिती असेल, सोने चांदी तुम्ही सहज घेऊ शकताय, तरी देखील ही वस्तू तुम्ही आज गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून घरी आणा. गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आज सकाळी 6:15 सुरू झालेला आहे आणि आज दिवसभर हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो असणार आहे. उद्या सकाळी 6:30 पर्यंत हा योग असणार आहे. त्यामुळे बघा, आज संपूर्ण दिवस हा गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे ही जी वस्तू आहे तुम्ही सकाळी आणा, व्हिडिओ बघितल्याबरोबर लगेच आणा किंवा संध्याकाळी आणा, रात्री आणा, 9-10 वाजता आणा तरीही चालेल. आणि ही वस्तू आणल्यानंतर त्याचा काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपाय पण तुम्हाला या आजच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरच करायचा आहे. कारण बघा, ज्या त्या तिथीचं हे अत्यंत महत्त्व असतं. ज्या त्या तिथीला जर आपण शुभ गोष्टी करत असू, ज्या गोष्टींमुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल, अशा जर आपण गोष्टी शुभ नक्षत्रावरती शुभ योगांवरती करत असू तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराट सगळं काही नांदतं. आणि हे लक्षात घ्या, लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करणे लक्ष्मीने म्हणजे फक्त पैसा येणे असं नाही, तर घरामध्ये एकमेकांमध्ये एकोपा असणे, नात्यांमध्ये गोडवा असणे, घरामध्ये शुभ वातावरण असणे, सात्विक वातावरण असणे किंवा घरामध्ये अन्नधान्याची टंचाई नसणे, कमतरता नसणे, रोगराई नसणे, आजारपण नसणे, सर्वांना चांगलं आरोग्य मिळणे, त्याचबरोबर मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळणे, आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळणे, आपण आपल्या संसारामध्ये सुखी समाधानी असणे, याला आपण घरामध्ये लक्ष्मी नांदणे असं म्हणतो. बघा, पैसा पण महत्त्वाचा असतोच, पण पैशाबरोबर या इतर गोष्टी पण कितीतरी महत्त्वाच्या असतात. चांगलं आरोग्य असणं, एकमेकांशी पटणं किंवा वादविवाद न होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जेवढा पैसा महत्त्वाचा आहे. आणि बघा, ही जी वस्तू आहे जर आपण आजच्या दिवशी घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये या सगळ्या ज्या मी गोष्टी सांगितल्या, सुख समृद्धी आरोग्य किंवा मग अन्नधान्याची कमतरता न पडणे, किंवा आपण असं म्हणतो ना की ताई आम्ही खूप कष्ट करतोय, मेहनत घेतोय आमच्या व्यवसायासाठी किंवा जॉबमध्ये, पण आम्हाला नशिबाची साथ मिळत नाही. बाकीचे खूप पुढे जात आहेत पण नशिबाची साथ न मिळाल्यामुळे आम्ही कुठेतरी मागं राहतोय. लक्षात घ्या, मेहनतीला आपल्या नशिबाची पण साथ लागते. आणि जर या काही शुभ वस्तू आपण या शुभ मुहूर्तावर आणल्या तर नक्कीच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते आणि आपल्या गोष्टी ज्या आहेत, आपली जी कामं आहेत त्यामध्ये आपण यशस्वी होत जातो. तर बघूया की ही वस्तू आपल्याला कोणती आणायची आहे आणि कसा त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, माता लक्ष्मीला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या आपण गुरुपुष्यामृत योगावरती आणल्याच पाहिजे. शक्य असेल तर सोनं किंवा चांदी तुम्ही घेणं शक्य असेल तर तुम्ही आज थोडंसं सोनं किंवा चांदी घेऊ शकता. गुरुपुष्यामृतवरती सोने किंवा चांदी खरेदी केल्याने ते आपलं जे सोनं किंवा चांदी आहे किंवा जे धन आहे ते वाढत जातं.
ते कधीच कमी होत नाही. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही तेही घ्या. पण जरी तुम्ही सोनं किंवा चांदी घेतली असेल तरी देखील ही वस्तू घ्यायला विसरू नका. तर आपल्याला अशा प्रकारे आज गुरुपुष्यामृत योगावरती एक पिवळी कवडी आणायची आहे. ही जी पिवळी कवडी आहे त्याचे वेगवेगळे साईज असतात. छोट्या आकाराची कवडी असते, मोठ्या आकाराची कवडी असते. तर हिची किंमत जास्त नसते. अगदी 5 ते 7 रुपयांपर्यंत तुम्हाला ही जी पिवळी कवडी आहे ती मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ही कवडी जी आहे पिवळी कवडी ती विषम संख्येमध्ये घरी आणायची आहे. 5, 7 अशा प्रकारे तुम्ही या संख्येमध्ये ही कवडी घरी आणा. आता शक्य नसेल 5 किंवा 7 घेणं तर एक तरी तुम्ही आज पिवळी कवडी आणायची आहे. आणि जर समजा तुम्ही आता 5 किंवा 7 अशा कवड्या आणलेल्या आहेत तर काय करायचं, एक छोटीशी डिश घ्या. स्टीलची घेतली तरी चालेल. त्यावरती तांदूळ ठेवा. ज्या पिवळ्या कवड्या तुम्ही आणलेल्या आहेत 5 किंवा 7 तर त्या स्वच्छ धुवून घ्या. पिवळ्या कवड्या मिळालेल्या नाही आहेत तर काय करायचं, तुम्ही हळद जी आहे ती पाण्यामध्ये थोडीशी भिजवा आणि त्या ओल्या हळदीमध्ये या समजा तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळालेल्या आहेत त्या थोडा वेळ ठेवा, म्हणजे त्या पिवळ्या होतील. आणि अशा प्रकारे त्या डिशमध्ये जे तांदूळ आपण ठेवलेले त्यावरती या हळदीमध्ये बुडवलेल्या कोरड्या करून घेतलेल्या ज्या कवड्या आहेत 5 किंवा 7 त्या ठेवायच्या आहेत. किंवा पिवळ्या कवड्या मिळालेल्या असतील तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, कोरड्या करून घ्या आणि त्या डिशमध्ये ज्या तांदूळ ठेवलेले आहेत त्यावरती हळद कुंकू व्हायचं. 5 किंवा 7 कवड्या त्यावरती ठेवायच्या आणि तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि या नेहमी तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला 5 किंवा 7 कवड्यांचं पूजन हे करायचं आहे. तर बघा, आता आपण काय करणार आहोत, एक उपाय मी तुम्हाला कवडीचा सांगते. तर बघा, या उपायासाठी एकच कवडी आपल्याला लागणार आहे. तर जरी तुम्ही 5 किंवा 7 कवड्या आणलेल्या असतील तर तुम्ही काय करायचे आहे, त्यातली एक कवडी घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, एक मातीची पणती घ्या किंवा एखादा धातूचा दिवा घ्या, चांदीचा घ्या किंवा मग तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या, कुठलाही दिवा घ्या. पण देवघरामध्ये जो आपण दिवा लावतो ना, मुख्य दिवा, त्या दिव्यामध्ये नाही करायचा आहे आपल्याला हा उपाय. तर सेपरेट एक दुसरा दिवा तुम्ही घेऊन या किंवा पणती आणा आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्षात घ्या, आपण इथे लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करतोय, गुरुपुष्यामृत या योगावरती उपाय करतोय, त्यामुळे तुपाचाच दिवा इथे लावायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू दिव्याला वाहून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक जी कवडी आपण आणलेली आहे ती टाकायची आहे. आता कवडी टाकायच्या आधी काय करायचं, हातामध्ये घ्यायची, उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही 108 वेळा जप करू शकता. उजव्या हातामध्ये तुम्हाला ही कवडी घ्यायची आहे आणि तुम्हाला जी काही तुमच्या मनातील इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. किंवा फक्त तुम्हाला माता लक्ष्मीला काय म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये तू लक्ष्मी माता अखंड वास कर, माझ्या घरामध्ये नेहमी सुख समाधान समृद्धी आरोग्य नांदू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं आहे. आणि ही जी कवडी आहे ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये जी प्रज्वलित केलेला दिवा आहे त्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे त्या तुपामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे आणि फक्त तुम्हाला त्यावरती चिमूटभर हळद व्हायची आहे. हळद कुंकू तर आपण दिव्याला वाहिलेलंच आहे आणि आपल्याला त्या कवडीवरती हळद अशी चिमूटभर अर्पण करायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि एक छोटंसं ताट घ्या, डिश घ्या, त्यावरती हळदीने फक्त स्वस्तिक काढा, कोरड्या हळदीने किंवा ओल्या हळदीने बाजूला 2 रेषा काढा आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून हळद कुंकू त्या तांदळावरती वाहून तो जो दिवा आहे आपल्याला त्या तांदळावर ठेवायचा आहे. म्हणजे बघा, उपाय करण्याच्या आधीच तुम्हाला स्टीलची डिश घ्यायची आहे, त्यावरती हळदीने कोरडं स्वस्तिक काढून घ्या, बाजूला 2 उभ्या रेषा ओढा स्वस्तिकच्या, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा, हळद कुंकू त्यावरती व्हा आणि त्यावरती असा जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. तूपच वापरा त्यामध्ये आणि
त्यामध्ये नंतर काय करायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे एक कवडी फक्त घ्यायची आहे. ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून तुमची काही इच्छा आहे ती बोलून तुम्हाला ती कवडी जी आहे ती त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे. चिमूटभर हळद त्यावरती टाकायची आहे. नमस्कार करायचा. आता बघा, दुसऱ्या दिवशी काय करायचं, ही जी कवडी आहे आपण दिव्यामध्ये ठेवलेली ती घ्यायची आहे. स्वच्छ कोरडी करून घ्यायची, पाण्याने धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची आणि तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवायची आहे. किंवा जिथे तुम्ही महत्त्वाच्या वस्तू, मौल्यवान वस्तू तुमच्या ठेवता तिथे तुम्हाला ही ठेवून द्यायची आहे. आणि जर तुम्ही पूजनासाठी 5 किंवा 7 कवड्या पण आणलेल्या असतील, त्या मात्र तुम्हाला देवघरामध्येच तिथे रोज त्यांचं पूजन करायचं आहे. तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा. कवडी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे ती तुम्ही आवर्जून आणा. कारण बघा, लवकरच दिवाळी पण आलेली आहे. या कवड्यांचं पूजन दिवाळीला पण तुम्ही करायचं आहे. अतिशय हे शुभ आहे. आता हा उपाय कधी करायचा, दिवसभरात तुम्ही आज कधीही करू शकता. आज दिवसभर पुष्य नक्षत्र आहे. संध्याकाळी करणार असाल संध्याकाळी करा, रात्री 12 वाजता करणार असाल तुम्ही करू शकता, किंवा लगेचच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबरोबर करणार आहात तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जे तांदूळ वापरलेले आहेत ते तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवून द्यायचे आहेत. पुन्हा ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर बघा, कवडी तर आपल्याला आणायचीच आहे. त्याचबरोबर एक आपल्याला लाल फूल, गुलाबाचं फूल 5 रुपयाचं आणायचं आहे. किंवा एक गजरा जो आहे तो आणा आणि माता लक्ष्मीला हे तुम्ही अर्पण करा. तुमच्या कुलदेवीला अर्पण करा. बघा, या शुभ योगावरती आपण जर लाल फूल किंवा गजरा माता लक्ष्मीला, कुलदेवीला अर्पण केला तर आपल्यावरती लक्ष्मीचा, कुलदेवीचा शुभ आशीर्वाद राहतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. माता लक्ष्मी ही अखंड वास करते. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नक्कीच आज गुरुपुष्यामृत योगावर सर्वांना या वस्तू घरी आणता येतील.